नमस्कार सर्वांना। आज आपण वन टक्स ब्लाउजचा स्टिचिंग कसे करावे हे पाहणार आहोत। वन टक्स ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। अगोदर जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ते आपल्याला दुसऱ्या साइडला मार्किंग करायची आहे। तर त्यासाठी आपण असे मारून घ्यायची। परत चॉक पीसने मार्किंग करून घेऊयात। आता कापड उलटा ठेवून त्यावर अस्तर ठेवणे। नंतर त्याला कडेने टीप टाकून घ्यायची। एक्स्ट्रा कापड कट करून घेणे। टक्स ठिकाणी टीप टाकूया। आईपट्टीसाठी 2.5 इंचाचे कापड व अस्तर घेणे। ब्लाउज उलटा ठेवून 1/2 इंचाला शिलाई घालणे। ते असे फोल्ड करून टीप टाकणे। एक्स्ट्रा कापड कट करून घेणे। कमरपट्टीसाठी 1.5 इंचाची पट्टी घेऊन त्याला किनारी टीप घालणे। ते इथे ठेवून शिलाई करणे। इथे एक प्लेट घेणे। नंतर त्याला दाबटीप घालणे। ते असे फोल्ड करून 5 नंबरची टीप ठेवून सेंटर टीप टाकणे। नंतर त्याला आत शिलाई करून घ्यायची। गळ्यासाठी 1 इंचाची पट्टी घेऊन किनारी टीप टाकणे। इथे 2 प्लेट्स घेणे। एक्स्ट्रा कापड कट करणे। प्लेट्स ठिकाणी टाच मारून घेणे। ते असे फोल्ड करत टीप टाकणे। त्याला डबल टीप घालणे। नंतर हुग्गर करून घ्यायची। हा भाग सुद्धा सेम टीप टाकून कट करणे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हुकपट्टीसाठी 1.5 इंचाची पट्टी घेऊन किनारी टीप घालणे। इथे एक प्लेट घेणे। त्याला दाबटीप द्यायची। एक्स्ट्रा कापड कट करणे। ते असे फोल्ड करून टीप टाकणे। कमरपट्टी लावून घ्यायची।
नंतर त्याला आचले करून घेणे, गळापट्टी लावून घेणे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशा पद्धतीने वन टक्स ब्लाउजचा स्टिचिंग झालेली आहे. धन्यवाद.